खासदार प्रणिती शिंदे यांनी 16 मे 2025 रोजी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांचे निवारण होण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागातील उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे अनेक गावांना कॅनलचे पाणी शेतीकरता व जनावरांकरता मिळालेले नाही, त्यामुळे मोहोळ तालुक्यातील वटवटे, जामगाव येथील नागरिक उपोषणाकरता बसले आहेत। उजनीच्या कॅनलमधून तात्काळ या भागास पाणी द्यावे। मंगळवेढा तालुक्यातील गावांकरता म्हैसाळ योजनेचे पाणी उचलण्यासाठी लावलेला पंप खराब असल्यामुळे ते दुरुस्ती अथवा नवीन बसवण्यात यावेत। पीक विम्यासाठी नियुक्त असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे। शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रत दिली जात नाही। 72 तासांच्या आत पंचनामे केले जात नाहीत। पंचनामा करता येणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात आहे। लाभार्थ्यांचे शासकीय घरकुल मंजूर असून जागेअभावी नागरिकांना योजनेचा लाभ घेता येत नाही। याशिवाय नागरिकांना गायरान जमिनीचे गावठाण जमिनीमध्ये रूपांतर करून घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरता परवानगी देण्यात यावी किंवा आहे त्या जागेवर बांधकामासाठी परवानगी मिळावी। गेल्या 50-60 वर्षांपासून राहत असलेल्या जागेचे अतिक्रमण आहे म्हणून पाडण्याचे आदेश कोर्टाच्या वतीने देण्यात आले आहेत। सदर आदेश स्थगित होण्याकरता महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी। खरीप हंगामातील पेरणी करता शेतकऱ्यांना शासनमान्य कंपन्यांकडून उत्कृष्ट दर्जाचे आणि शेती करता योग्य असणाऱ्या बी बियाणांचा पुरवठा करण्यात यावा। खरीप हंगामातील पेरणी करता शेतकऱ्यांना शासनमान्य कंपन्यांकडून उत्कृष्ट दर्जाचे आणि शेती करता योग्य असणाऱ्या खतांचा पुरवठा करण्यात यावा। बोगस खत किंवा बोगस बी बियाणे शेतकऱ्यांना देऊन काही कंपन्या त्यांची फसवणूक करू शकतात, त्यावर प्रशासनाची करडी नजर असावी। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील विद्युत डीपीची दुरावस्था असून त्याचे फ्यूज, वायरिंग बॉक्स यांचे मेंटेनन्स वेळेवर होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर भगीरथ 24 तास सिंगल फेज लाईटची सोय करण्यात यावी। शेतकऱ्यांना एमएससीबीचे नवीन कनेक्शन शेतीसाठी देणे बंद आहे। सोलार कंपनी शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेत आहेत, परंतु 6 ते 7 महिने शेतकऱ्यांना सोलार मिळत नाही। सोलारवर सिस्टीमवर 200 मीटर खालील बोरवेल मोटर सुरू होऊ शकत नाही। नवीन रोहित्र किती मंजूर आहे, त्यामधील किती रोहित्रे बसवण्यात आली आहेत, किती बसवणे बाकी आहे, यापैकी उर्वरित रोहित्रे तात्काळ बसवण्यात यावी। आरडीएसएस योजना तयार करताना गावालगतच्या वाड्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे वाड्या वस्त्यांना 24 तास सिंगल फेज वीज मिळत नाही। सदर गावातील वाड्या वस्त्यांचा समावेश करून तेथील काम करावे। अदानी स्मार्ट मीटरमुळे लोकांची लूट होत आहे। जॉक्सन कंपनी योग्यरित्या काम करत नाही, त्यांना सक्त सूचना करून काम वेळेत करण्याचे नियोजन करावे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।